युवा पिढीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये संवाद साधणार आहे। आज हा कार्यक्रम पार पडेल। सुमारे 30,000 तरुणांना सरकारने सुरू केलेले उपक्रम तरुणांसाठी जे आहेत तसंच युवकांना उपलब्ध असलेल्या संधी याबाबत देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत। जंतर मंतर इथल्या आंदोलनानंतर भारतामध्ये ठिकठिकाणी युवकांशी संवाद साधण्याचा मार्ग राजकीय पक्षांनी स्वीकारलाय आणि या पार्श्वभूमीवर फडणवीस नागपूरमध्ये हा संवाद साधतील। समाजाच्या विविध वर्गातील तरुणांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलंय। रेशीमबागच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडेल। पावसाची शक्यता लक्षात घेता विशाल मंडप देखील उभारण्यात आलाय। राहुल गांधी यांच्या पुण्यामधल्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री नेमकं काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। मुख्यमंत्री फडणवीस आज जेनजींच्या सोबत संवाद साधणार आहे। नागपूरमध्ये हा महत्त्वाचा कार्यक्रम आज पार पडणार आहे। जवळपास 30,000 जेनजींच्या सोबत मुख्यमंत्री हे संवाद साधतील। त्यांच्या प्रश्नांना फडणवीस उत्तर देणार आहे। नेमकं काय बोललं जात आहे फडणवीस यांच्याकडून हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। आणि या सगळ्या विषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली, कशा प्रकारे तयारी सुरू आहे? स्टेजवरची जी जसं तुम्ही म्हणाले डॉक्टर डोंगरेकर विजयजी आला त्याचप्रमाणे आनंदजी ठाकूर यांच्याकडे त्यामुळे सगळ्यांनी आपल्या आपल्या व्यवस्थेमध्ये जायचं आहे। माझी सर्व आपल्या विनंती आहे, कृपया आपण आपल्या आपल्या जागी जायचं, आपल्या आपल्या व्यवस्थेत। तर नेमकं काय बोललं जात आहे मुख्यमंत्र्यांकडून हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।